एव्हरीबडी. मागच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसचं कॉमन डिसीजेस इन ह्युमन बीइंग हा पार्ट आपण सुरू केलेला होता. कॉमन डिसीजेस पैकी आपण बॅक्टेरियल डिसऑर्डर लास्ट टाइम पूर्ण केलं होतं. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया नेक्स्ट डिसऑर्डर कडे, दॅट इज अन व्हायरल disorders. Viral diseases, the diseases which are formed because of viruses or because of viral infection, that are called as viral disorder. Different type of diseases are there. वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस आहेत जे व्हायरसेस मुळे होतात. ठीक आहे, तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे एक जो डिसीज आता सध्याला पूर्ण जगामध्ये ज्याने उत्पात माजवले असं डिसीज म्हणजे करोना, आणि तो सुद्धा व्हायरल डिसऑर्डर आहे. ठीक आहे, तर आपण त्या कोरोनाशी रिलेटेड सुरुवात करूया आणि पहिले डिसीज आपण पाहूया, दॅट इज कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड. विद्यार्थी मित्रांनो, नवीन पॅटर्न बायोलॉजी सिलेबसचं हे 2012 साली आलं, परंतु सिलेबस चेंज झालेला नव्हता, पण नवीन पॅटर्न आला 2012 साली. 2012 मध्ये जी पहिली म्हणजे बुकची जी नवीन रिप्रिंट होती, तर त्या प्रिंट मध्ये तसं त्याच्या पूर्वी म्हणजे 1995 पर्यंत गेला तरी चालेल किंवा 2000 पर्यंत गेला तरी चालेल, तर 12वीच्या पुस्तकामध्ये कॉमन कोल्ड ह्या डिसीज मध्ये करोना व्हायरस हे नाव आहे आणि अजूनही ह्या डिसीजशी रिलेटेड करोना व्हायरस हे नाव दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर क्लिअर झालं. इट मीन्स दॅट करोना हा जो व्हायरस आहे तो खूप काळापासून आहे, कितीतरी वर्षापासून तो आहे, परंतु आता आलेला जो करोना व्हायरस आहे तर तो अपडेट झालाय. बिकॉज इट हॅविंग द ॲबिलिटी ऑफ अपग्रेडेशन. त्याच्यामध्ये अपग्रेड होण्याची ॲबिलिटी आहे अँड बिकॉज ऑफ दॅट ॲबिलिटी नाउ इट कॅन गोज टू द लंग्स. आता हे कसं मी तुम्हाला इथं क्लिअर करतो. तर कॉमन कोल्ड, याला आपण कॉमन कोल्ड याच्यामुळे म्हणतो कारण दिस इज कॉमन डिसीज. जवळपास लहान मुलांपासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांमध्ये होणारा हा डिसऑर्डर आहे, म्हणून आपण याला कॉमन कोल्ड असं म्हणतो. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिसऑर्डर. This is characterized by upper respiratory tract disorder. Now upper respiratory tract disorder, आपण रेस्पिरेटरी ट्रॅक्ट स्टडी केलेला आहे. नोज माउथ पासून सुरुवात करूया, त्यानंतर पुढे जाऊ आपण ब्युकल चेंबर किंवा ठीक आहे ब्युकल चेंबर किंवा ब्युकल कॅव्हिटी, त्यानंतर खाली आलो आपण दॅट इज एन लॅरिंक्स, देन फॅरिंक्स. ठीक आहे, इथपर्यंत हे सगळं अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे. दिस इज अन अप्पर रेस्पिरेटरी. लोअर रेस्पिरेटरीकडे आपण जर गेलो तर मग तिथे रेस्पिरेटरी पॅसेज येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रॅकी येईल, त्यानंतर थोडं आणखी खाली जर तुम्ही गेला तर मग ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स अँड लंग्स येते. ठीक आहे, तर कॉमन कोल्ड हा डिसीज त्या लंग पर्यंत जात नाही किंवा हा इन्फेक्शन त्या लंग पर्यंत जात नाही, परंतु इट इज कॅरेक्टराइज्ड बाय अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिसऑर्डर. म्हणून तुम्हाला पहा सुरुवातीचे जे काही सिम्पटम्स आहेत ते सगळे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट कंडिशन मध्ये या प्रकारचे सिम्पटम्स तुम्हाला पाहायला भेटतील. मी पुढे जातो. मग पॅथोजन्स which is responsible for this common cold. Viruses are pathogens, but there are group of viruses. दोन viruses जे आहेत हे कॉमन आहेत, that is rhinovirus and second one is coronavirus. हे दोन कॉमन व्हायरसेस आहेत ज्यांचं नाव यामध्ये घेतलं जातं. ठीक आहे, आणि या बेसिसवरती याला नाव आहे अल्सो कॉल्ड रिनो फॅरिंजायटिस. It is also called as upper respiratory tract disorder. It is also called acute coryza. It is also called commonly a cold. अशी डिफरंट नावं ह्या डिसीजेसला दिले गेलेली आहेत. ठीक आहे, तर हे झालं अबाउट पॅथोजन. हाऊ इट विल बी ट्रान्सफर, हे कशा पद्धतीने ट्रान्सफर होतं
mode of transmission. Mode of transmission. How it will be transmitted? It will be transmitted with the help of droplet effect or aerosol, okay, or come in contact with the person who already having the common cold. ठीक है, droplet मला माहित आहे. Droplet after sneezing or coughing, the droplet comes out and mixes in the air. If the normal person come in contact with that air, aerosol, if it will be come in contact with that air, then the virus will be enter through nose or mouth. ठीक आहे, nose किंवा mouth through body मध्ये enter होईल. म्हणून most preventive measure जे आहे use of mask. ठीक आहे, तर this is about the mode of transmission. Now where it will be transmit, जेव्हा हा ट्रान्समिट होईल तर हा कशा पद्धतीने एंटर होतो, नोज और माउथ, थ्रू नोज और माउथ. नोज किंवा माउथच्या सहाय्याने इट विल बी एंटर इनटू द रेस्पिरेटरी पॅसेज. रेस्पिरेटरी पॅसेज इथपर्यंत हे काय होईल, एंटर होईल. ठीक आहे, तर हे ट्रान्समिशन या पद्धतीने होतो. नाउ आफ्टर ट्रान्समिशन the virus starting infection, ट्रान्समिशन नंतर काय होतं, व्हायरस इन्फेक्शन स्टार्ट करतो. मग जेव्हा व्हायरस इन्फेक्शन स्टार्ट करतो तर there are some symptoms will be occurs in the body. symptoms or sign. काय काय सिम्पटम्स आहेत, सुरुवातीचं म्हणजे स्टार्ट पासून आपण जर सिम्पटम जर घेतलं तर इट इज स्टार्ट विथ सोर थ्रोट, ओके, देन स्नीजिंग, देन कफिंग, एकानंतर एक, सोर थ्रोट, स्नीजिंग, कफिंग. त्यानंतर सेकंड थिंग रनिंग नोज और रनिंग नोज विथ डिस्चार्ज, with discharge, कॉमन सिम्पटम्स आहेत. त्यानंतर थर्ड नंबरचा जो सिम्पटम याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल दॅट इज अन हेडॅक, फीवर, मे बी विथ चिल और मे नॉट बी विथ चिल. इथे चिल असेल किंवा नसेल, पॉसिबिलिटी त्या ठिकाणी नाहीये. यानंतर कंजंक्टिव्हिटीज, सिव्हिअर कंडिशन मध्ये कंजंक्टिव्हिटीज ॲज रेड आईज. कंजंक्टिव्हिटीज म्हणजे रेड आईज. इवन ऑल्सो देर इज अ नसाल कंजेशन, देर इज अ नसाल कंजेशन. ठीक आहे, कंजंक्टिव्हिटी नसाल कंजेशन आहे. इवन ऑल्सो रेस्पिरेटरी पॅसेज कंजेशन सुद्धा इथे आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे आपण त्याला म्हणूया श्वासोच्छवासाला त्रास होणे. सो दीज आर सम कॉमन सिम्पटम्स विल बी सीन इन दी कॉमन कोल्ड. म्हणजे कॉमन कोल्ड मध्ये आपल्याला या प्रकारचे कॉमन सिम्पटम्स पाहायला भेटतात. पण आता कोरोनानं काय केलं, ह्या डिसीजला थोडं पुढच्या स्टेजला घेऊन गेलं. आतापर्यंत रेस्पिरेटरी पॅसेज सोडून पुढे लंग पर्यंत नव्हतं, परंतु जर लंग पर्यंत जात असेल तर इट मीन्स दॅट इट इज कोरोना. जर लंग पर्यंत जात असेल तर याचा अर्थ काय झालं, ते कोरोना. बट ओनली इफ इट इज अन कॉमन कोल्ड देन इट विल नॉट एंटर टू दी लंग्स. जर कॉमन कोल्ड असेल तर लंग्स मध्ये एंटर होणार नाही. हा फक्त रेस्पिरेटरी पॅसेज पर्यंत राहील. हे मेन सिम्पटम आहे ज्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, कोरोना आणि कॉमन कोल्ड या दोघांमध्ये डिफरन्सिएशन फॉर्म करू शकतो. सो दीज आर अबाउट द साइन अँड सिम्पटम्स. ठीक आहे, पुढे जाऊया आपण ट्रीटमेंट कडे. नाउ देयर इज नो एनी ट्रीटमेंट अवेलेबल टू दी कॉमन कोल्ड. म्हणजे सुरुवातीपासून कोरोनावरती किंवा कॉमन कोल्ड वरती कोणत्याही प्रकारचं ट्रीटमेंट त्या ठिकाणी अवेलेबल नव्हतं. ठीक आहे, आता या व्यतिरिक्त काही अदर सिम्पटम्स पण आहेत, जसं मसल ॲश, त्यानंतर आपण आणखी एक सिम्पटम याच्यामध्ये घेऊ शकतो, फटीग, लॉस ऑफ ॲपेटाइट, लॉस ऑफ
भूक न लागणे, फटीग, ठीक आहे, म्हणजे थकवा येणे आणि मसल क्रॅश या प्रकारचे कंडिशन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटेल. नाउ नो ट्रीटमेंट, नो वॅक्सिनेशन. कॉमन कोल्डलाच वॅक्सिनेशन नव्हतं तर आतापर्यंत मग कोरोनाला कुठून वॅक्सिनेशन केलं, हा मोठा प्रश्न आहे. ट्रीटमेंट अवेलेबल नाही, वॅक्सिनेशन नाही, पण ऑन द लिस्ट ऑफ सिम्पटम्स यू कॅन गिव्ह ट्रीटमेंट. मग आपण अँटीबायोटिक ट्रीटमेंट देऊ शकतो आणि सिम्पटम्सच्या बेसिसवरती, मग जर समजा फटीग असेल, लॉस ऑफ ॲपेटाइट असेल, हेडॅक असेल, फिवर असेल तर या बेसिसवरती पॅरासिटामॉल असेल, त्यानंतर फेनिलक्लोरामाइन असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही असेल तर ड्रग्ज किंवा अँटीबायोटिक्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात. क्लोरामफेनिकॉल असेल या प्रकारचे अँटीबायोटिक्स सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं, पण स्पेसिफिक अशी ट्रीटमेंट याच्यावरती अवेलेबल नाही. हा असा डिसीज आहे कॉमनली अवेलेबल असलेला डिसीज जे वर्षातून 3 ते 4 वेळेस होऊ शकतो आणि याचा इन्क्युबेशन पिरियड जो आहे तो 3 to 7 डेज आहे. 3 ते 7 दिवसापर्यंत हा राहतो आणि आपोआपच तो बॉडीमधून चाललाही जातो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर कॉमन कोल्ड. देन हाऊ यू कॅन प्रिव्हेंट इट. आता इथे मला सेपरेटली तुम्हाला सांगण्याची गरज नाही कसं प्रिव्हेंट करायचं. स्टे अवे फ्रॉम द पेशंट. एक सेकंड थिंग काय आहे, सेकंड थिंग इज दॅट on your basis there is prevention, use of mask. Because of that, from the droplet or from the air, the droplet can't enter in your body. त्यानंतर third thing याच्यामध्ये आहे, when you are coughing or sneezing you have to use the handkerchief and close the mouth and nose at that time. Okay, so it is third thing. And also use of various things like glasses or other thing of the patient, you have to prevent it. Because of that you can be prevent the disease by yourself. ठीक है. So this is our first viral disease. Now the second viral disease we have to study here, that is chikungunya. चिकुनगुन्या. याच्या आधी तुम्ही चिकुनगुन्याचं नाव ऐकलेलं आहात. तर इट इज कॅरेक्टराइज्ड बाय कसं काय होतं यामध्ये, स्पेशली जॉईंट पेन. स्पेशली काय आहे इथे, जॉईंट पेन. कधी कधी जॉईंट एरियामध्ये स्वेलिंगही पाहायला भेटते, म्हणजे सूज पाहायला भेटते. Pathogen which is responsible for this disease, which pathogen is responsible for this disease, that is CHIKV virus. It is also called as chikungunya virus. CHIKV virus किंवा chikungunya virus म्हणतात. परंतु this virus not directly enter into the individual's body. हा virus direct individualच्या बॉडीमध्ये एंटर होऊ शकत नाही. It requires the vector. With the help of vector, it will be enter into the body. मग vector-borne disorder आपण याला म्हणू शकतो. मग इथे vector आहे, specific vector, mosquito Aedes aegypti. Aedes aegypti. Aedes, GEY aegypti. हा आहे मॉस्किटो. पण स्पेसिफिकली हाऊ यू कॅन आयडेंटिफाय इट. कसं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, मी सिंपल थिंग सांगतो. जेव्हा लेग्स वरती जर समजा तुम्हाला व्हाईट कलरचे बँड दिसत असेल तर इट मीन्स दॅट इट इज अन एडिस इजिप्टी मॉस्किटो. मग इट इज द मॉस्किटो इज अन वेक्टर फॉर दिस व्हायरस. विथ द हेल्प ऑफ दिस मॉस्किटो बाईट the virus will be enter in your body. ठीक आहे. मग हेच त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन सुद्धा झालं. विथ द हेल्प ऑफ व्हायरस, सॉरी, विथ द हेल्प ऑफ वेक्टर इट विल एंटर. नाउ साइन एंड सिम्पटम्स. एक सिम्पटम्स मी तुम्हाला
तुम्हाला क्लिअर केलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी इथं सांगितले कॅरेक्टराइज्ड बाय जॉइंट पेन. ठीक आहे. मग इथं जॉइंट पेन. त्यानंतर सेकंड थिंग, फिवर ही यामध्ये असतो. इथे फिवर विथ चिल ऑर शिवरिंग या पद्धतीने फिवर असेल, ताप आलेला असेल, थंडी ताप आपण ज्याला म्हणतो शिवरिंग, त्यामध्ये बॉडी जी आहे ना ती व्हायब्रेट होते, म्हणून त्याला आपण शिवरिंग असं म्हणतो. मग त्याच्या बरोबरीने हे फिवर आपल्याला काय होतं भेटतं. या व्यतिरिक्त आणखीन एक कंडिशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटते, दॅट इज अन लिम्फो ॲडिनोपॅथी. लिम्फो ॲडिनोपॅथी. पहा, लिम्फोसाइट्स एमेथिन, ॲडिनो ग्लॅंड आहे आणि पॅथी इन्फेक्शन म्हणजे काय होतं तर एमेन, दिस इज कॅरेक्टराइज्ड बाय एमेन ग्लॅंड इन्फेक्शन. त्याला आपण काय म्हणतो एमेन ग्लॅंड इन्फेक्शन. म्हणजे होतं काय, इन्फेक्शन टू दी जॉइंट एरिया, लेग्स असतील, हँड असतील, जो जॉइंट एरिया आहे त्या ठिकाणी प्रेझेंट असलेला, जॉइंट जरी प्रेझेंट असलेला जो मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेन मध्ये इन्फेक्शन होतं. ड्यू टू दॅट there is an enlargement of the joint area. Simply we called it swelling. आपण याला काय म्हणतो स्वेलिंग म्हणतो. मग स्वेलिंग जॉइंटच्या एरियामध्ये ह्या डिसीज मध्ये आपल्याला स्वेलिंग पाहायला भेटतं. ठीक आहे. सो these are the specific symptoms of the chikungunya. There is no specific treatment is available for the chikungunya or the chikungunya. There is also treatment on the basis of symptoms. इथे सुद्धा ट्रीटमेंट कशी आहे, ऑन द बेसिस ऑफ सिम्पटम आहे. त्यानंतर नेक्स्ट डिसीज, व्हायरल डिसीज. That is dengue fever. Dengue fever. Dengue fever actually is characterized by fever. Here is called as a dengue fever. तसं त्याला डेंग्यू ही म्हटलं जातं आणि आपल्याकडे त्याला यू ताप असं म्हटलं जातं. स्पेसिफिकली आपण त्याला यू ताप असं म्हणतो. मग डेंग्यू fever it is characterized by vector-borne disorder. Vector-borne disorder म्हणजे हा डिसीज जो आहे तो वेक्टरच्या सहाय्याने होतो आणि characterized by fever. It is characterized by fever. ठीक है. Now, which pathogen is responsible for this disease? Pathogen specifically. इथं जो pathogen आहे तो ही काय आहे, व्हायरस आहे. याला आपण फ्लेवी व्हायरस असं नाव देतो. दॅट इज फ्लेवी अर्बो व्हायरस. फ्लेवी अर्बो व्हायरस. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीज. बट द व्हायरस, how it will be enter in your body? We call it vector borne. मग इथे वेक्टर आहे, मग वेक्टर कोण, तोच एडिस aegypti. This mosquito is responsible for transmission of this virus. Okay, this is about the pathogen, how it will be transmitted. Clear झालं. With the help of vector it will be transmitted in your body. Now the symptoms, sign and symptoms. एक तर क्लिअर झालं, that is fever. सेकंड थिंग याच्यामध्ये आहे फ्रंटल एरिया रिलॅक्स. स्पेसिफिकली काय आहे इथं फ्रंटल एरिया म्हणजे आपण याला म्हणतो सिव्हिअर कंडिशन आहे. इथं सिव्हिअर फ्रंटल हेडॅक. सिव्हिअर फ्रंटल हेडॅक. फ्रंटल हेड रिजन जो आहे ना, 3 पार्ट झाले, ऍक्च्युअली 4 आहेत. फ्रंटल, त्यानंतर पॅरायटल, ओके, देन ऑसिपिटल. 3 पार्ट आहे, पॅरायटल 2 झाले. तर फ्रंटल जो एरिया आहे ना, स्पेसिफिक एवढा पार्ट जो आहे ना, तो काय होतो या ठिकाणी दुखतो, म्हणून याला आपण म्हणतो सिव्हिअर फ्रंटल हेडॅक. ही कंडिशन याच्यामध्ये होते. या व्यतिरिक्त मसल अँड जॉइंट पेन. मसल
अँड जॉईंट पेन. ठीक आहे. भारतामध्ये स्लम एरिया मोस्टली ह्या डिसीज पासून काय झालंय, हे डिसीज त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. सो फिवर, सिव्हिअर फ्रंटल हेडेक आणि मसल आणि जॉईंट पेन या प्रकारची कंडिशन. इवन ऑल्सो ब्लिडिंग फ्रॉम द नोज. जर सिव्हिअर कंडिशन असेल तर ब्लिडिंग फ्रॉम नोज और फ्रॉम माउथ. तोंडातून आणि माउथ मधून इथं ब्लिडिंग आपल्याला पाहायला भेटेल. ऑल्सो फ्रॉम गम्स. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द सिम्पटम्स. देर इज नो स्पेसिफिक सिम्पटम, सॉरी नो स्पेसिफिक ट्रीटमेंट, परंतु अगेन सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट अवेलेबल आहे. हा काही प्रमाणामध्ये डेंग्यू पासून वाचण्यासाठी वॅक्सिन डेव्हलप होत आहे. या व्यतिरिक्त तुम्ही प्रिव्हेन्शन करू शकता आणि फॉर द पर्पज ऑफ प्रिव्हेन्शन, you can use a fish. एक फिश आहे, that is Gambusia. हा फिश आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं पाहिलं असेल, गप्पी मासे पाळा हिवताप टाळा. ऍक्च्युली दिस फिश व्हॉट हॅपन, यालाच आपण गप्पी मासे म्हणतो. आपल्याकडे याला काय म्हणतात, गप्पी मासे. याचं काम काय आहे, इट the larvae of mosquito. हा काय करतो, इट इट्स द larvae of the mosquito. ओके, ह्या मॉस्किटोची लार्वी खातो, ज्याच्यामुळे हा मॉस्किटो डेव्हलप होत नाही आणि जो ऍक्च्युअल त्याचा वेक्टर आहे त्याच्यामुळे म्हणजे तो नसल्या कारणानं पॅथोजन कांट एंटर इन युअर बॉडी. त्याच्यामुळे पॅथोजन तुमच्या बॉडीमध्ये एंटर होऊ शकत नाही. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डेंग्यू फिवर. त्यानंतर शेवटचं एक व्हायरल डिसऑर्डर आपल्याला बघायचं आहे, दॅट इज हिपॅटायटिस. The last one is an hepatitis. आपल्याला स्पेसिफिकली इथं हिपॅटायटिस बी बघायचे, पण चला स्पेसिफिकली मी या ठिकाणी हिपॅटायटिस नाव टाकले. रिस्पॉन्सिबल व्हायरस इज दॅट इज HBV, हिपॅटायटिस बी व्हायरस. पॅथोजन कोण आहे याचं, पॅथोजन दॅट इज HBV. पण तसं हिपॅटायटिस आपल्याला जवळपास 4 प्रकारचे पाहायला भेटतात. हिपॅटायटिस 4 प्रकारचे, HBV, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी आणि हिपॅटायटिस ई असे 4 प्रकारचे हिपॅटायटिस पाहायला भेटतात. त्यापैकी स्पेसिफिकली आपल्याला हिपॅटायटिस बी पाहायचे. रिस्पॉन्सिबल पॅथोजन इज एन HBV which having the double stranded DNA. ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल हा DS DNA असेल, दॅट इज स्पेसिफिकली दी HBV. ठीक आहे. सो हाऊ इट कॅन बी ट्रान्समिट, हे कसं ट्रान्समिट होऊ शकतो, ट्रान्समिशन. हिपॅटायटिस बी साठी ट्रान्समिशन जे आहे ते इन्फेक्टेड ब्लड, म्हणजे इन्फेक्टेड ब्लड ट्रान्सफ्यूज केलं तर त्यामुळे ते ट्रान्समिट होऊ शकतो. थ्रू सेक्शुअल कॉन्टॅक्ट दॅट इज एन्सिमेन, इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ दिस व्हायरस. ऑल्सो बॉडी फ्लूइड, इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन. म्हणजे बॉडी फ्लूइड मध्ये जसं इन्फेक्टेड ब्लड येऊन गेलंय, सिमेने येऊन गेलाय, आणखी एक फ्लूइड असेल तुमचा दॅट इज अँड लिम्फ, याच्या थ्रू सुद्धा तो ट्रान्समिट होऊ शकतो. ठीक आहे. तर हे मोड ऑफ ट्रान्समिशन आहे. आता याच्यापैकी परत तुम्ही डिफरन्शिएट करू शकता त्याच्यातला प्रत्येक व्हायरस कसं ट्रान्समिट होऊ शकतो. मग हे स्पेसिफिकली बी साठी आहे, पण तुम्ही इन्फेक्टेड ब्लड हा जो आहे ना, हा स्पेसिफिकली घेऊ शकतो तुम्ही सी साठी. त्याच्यानंतर सिमेन आणि बॉडी फ्लूइड हे दोन्ही तुम्ही घेऊ शकता डी साठी. आणि जर तुम्हाला ई घ्यायचं असेल तर मग ई विल बी ट्रान्समिट बाय contaminated water or fluid or food, या थ्रू आपल्या बॉडीमध्ये तो काही एंटर होऊ शकतो. सो दिस इज अबाउट द ट्रान्समिशन.
त्यानंतर पुढे जाऊया आपण. आणखी एक थिंग, इट कॅन बी क्रॉस दी प्लासेंटा. मोस्ट सिरियस कंडिशन, हा प्लासेंटा ट्रान्समिट करू शकतो आणि म्हणूनच द डिसीज कॅन बी ऑकर इन फिटस और इनबॉर्न चाइल्ड. फिटस मध्ये होऊ शकतो किंवा इनबॉर्न चाइल्ड मध्ये पण होऊ शकतो. म्हणून पहा, पिवळा आजार आपण त्याला जॉन्डिस म्हणतोय. जॉन्डिस कंडिशन तुम्हाला इनबॉर्न चाइल्ड मध्ये पाहायला भेटते जर इन्फेक्शन जर झालं तर, कारण इट कॅन क्रॉस प्लासेंटा. तर प्लासेंटा क्रॉस करू शकतो. प्रश्न पण विचारलेला आहे नीट मध्ये, विच व्हायरस कॅन क्रॉस दी प्लासेंटा. कोणता व्हायरस प्लासेंटा क्रॉस करू शकतो? तर हेपॅटायटिस HBV कॅन क्रॉस दी प्लासेंटा. ठीक आहे. नाउ दी सिम्पटम्स. याचे काही स्पेसिफिक सिम्पटम आहेत. दोनच महत्त्वाचे सिम्पटम्स मी या ठिकाणी देतो. दॅट इज सिव्हिअर लिव्हर डॅमेज. सिव्हिअर लिव्हर डॅमेज ही एक कंडिशन. आणि बिकॉज ऑफ लिव्हर डॅमेज जर झालं, देयर इज नॉट कंट्रोल ऑफ द बाईल. बाईल विल बी एंटर इनटू द युअर ब्लड अँड थ्रू ब्लड टू युअर बॉडी. याच्या सहाय्याने पूर्ण बॉडीमध्ये गेल्या कारणानं द कंडिशन विल बी जॉन्डिस. ठीक आहे. म्हणजे बॉडी जी आहे ती येलो कलर होईल. म्हणून इथे तुम्हाला जॉन्डिस ही कंडिशन या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे. आता याच्यावरती काही प्रमाणामध्ये ट्रीटमेंट अवेलेबल झालेले आहेत, पण व्हॅक्सिन अवेलेबल आहे, हे महत्त्वाचं. आणि हे व्हॅक्सिन आपण ऑलरेडी इम्युनिटीच्या वेळेस पाहिलेलं आहे. कोणतं आहे? दॅट इज अन रिकॉम्बिनंट DNA vaccine. It is available for the prevention of the hepatitis B. Hepatitis B च्या प्रिव्हेंशन पर्पजेसाठी गरजेचं आहे. इव्हन ऑल्सो तुम्ही प्रिव्हेंशन मध्ये बघ, इथं रूट दिलेला आहे, म्हणजे कॉन्टॅमिनेटेड इन्फेक्टेड ब्लड सेल इन बॉडी फ्लो. मग अशा प्रकारची इन्फेक्टेड थिंग ट्रान्समिट न होऊ देणे ही आपण प्रिव्हेंशन या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट हेपॅटायटिस बी. आणि हेपॅटायटिस बी बरोबर व्हायरल डिसीजेस जे आहेत ते पूर्ण झाले. आता व्हायरल डिसीजेस नंतर आपल्याला पुढे जायचं आहे टू दी प्रोटोझोअल डिसऑर्डर. परंतु प्रोटोझोअल डिसऑर्डर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. प्रोटोझोअल डिसऑर्डर मध्ये दोन डिसऑर्डर आपल्याला पाहायचे आहेत, ज्यामध्ये एक मलेरिया आहे आणि दुसरं आहे अमिबियासिस. हे दोन आहेत. दोघांनाही पूर्ण लेक्चर आपल्याला लागणार आहे कंप्लीट करण्यासाठी. ठीक आहे. तोपर्यंत हे जे आहे हे कंप्लीट करा. यामध्ये मी कोणत्या प्रकारचं होमवर्क दिलेलं नाही. नेक्स्ट त्याच्यामध्ये मी दोघांचंही होमवर्क तुम्हाला देईन. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.